गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या मुझम्मिलचे जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचे पुरावे सापडल्याची सूत्रांची माहिती। तर सुरक्षा यंत्रणा मुझम्मिलच्या बँक व्यवहारांची तपासणी करणार, सूत्रांची माहिती। हरियाणाच्या फरीदाबादमधील छाप्यामध्ये स्फोटक सापडल्यासंदर्भात अपडेट। मुझम्मिलला स्लीपर सेलकडून मदत, काही एजन्सीकडून मुझम्मिलची चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। उमरच्या आईला आणि मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। काही दिवस मी लायब्ररीमध्ये असल्यानं आता कॉल करू नको, उमरनं आईला कॉलवर सांगितल्याची उमरच्या बहिणीची माहिती। फरीदाबादमधून अटक केलेल्या डॉक्टर शाहिना संदर्भात अपडेट। भारतामध्ये महिलांशी जैश संघटनेची भरती करण्याची शाहिनावर जबाबदारी होती। मसूद अझहरची बहीण जमात उल मोमिनत या महिला शाखेची प्रमुख। दिल्लीमधील कार स्फोटाच्या घटनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर। हुंदाईच्या i20 कारचा वापर करून आत्मघाती हल्ला झाल्याचा संशय, तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू। काल झालेल्या स्फोटानंतर लाल किल्ला बंद, 3 दिवस बंद राहणार। 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला बंद राहणार। लाल किल्ल्यावर सोमवारी पर्यटकांना प्रवेश बंदी असते, तरीही लाल किल्ला परिसरातील पार्किंगमध्ये गाड्या कशा दाखल झाल्या, पार्किंगचे गेट कसं उघडलं गेलं, सूत्रांनी व्यक्त केला संशय। मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यास प्रयत्न करा। वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजप नेत्यांना सूचना। माहिती जिंकली पाहिजे, उद्दिष्ट ठेवून काम करा, नेत्यांना फडणवीसांच्या सूचना। दिल्लीमध्ये स्फोट प्रकरणाचे यंत्रणांकडून वेगानं तपास सुरू, गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही। दिल्ली स्फोटानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून स्फोट झालेल्या घटनास्थळाची पाहणी, तर LNJP रुग्णालयामध्ये जात अमित शहांकडून जखमींची विचारपूस। दिल्ली स्फोटानंतर देशातील सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली। प्रवाशांना विमान प्रस्थानाच्या किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना। घटनास्थळावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, फॉरेन्सिक टीमसह वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपास सुरू। प्रयोगशाळेमधील नमुन्यांच्या चाचणीनंतर स्फोटाचे कारण स्पष्ट होईल, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांची माहिती। दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बदरपूर सीमेपासून लाल किल्ल्यापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही तपासले। विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या आधारे 13 जणांची चौकशी सुरू, सूत्रांनी दिली माहिती। दिल्लीमध्ये i20 कार कुठून आली, सीसीटीव्ही मॅपिंग सुरू। कार लाल किल्ल्यावर कशी पोहोचली याची देखील सीसीटीव्ही मॅपिंग सुरू। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून मार्गाचे सीसीटीव्ही मॅपिंग। दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळच्या घटनास्थळी CDU म्हणजेच काउंटर एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस युनिट दाखल। CDU कडून कसून तपास सुरू। लष्कराचं एक पथक स्फोट झालेल्या लाल किल्ला मेट्रो स्थानक परिसरामध्ये दाखल। लष्कराचं काही रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचल्या। सुरक्षा यंत्रणांच्या फॉरेन्सिक टीमची घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर तपास। फॉरेन्सिक टीमला स्फोटामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचे मानवी अवशेष सापडले। फॉरेन्सिक टीम हे अवशेष तपासासाठी ताब्यात घेतले। दिल्लीमधील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरामध्ये मोठा बंदोबस्त। कार स्फोट झालेल्या घटनास्थळी रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान तैनात। नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी। लाल किल्ला मेट्रो स्टेशनचा गेट क्रमांक 1 आणि 4 पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार। पोलिसांकडून घटनेचा संपूर्ण तपास सुरू। दिल्ली स्फोट प्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल। स्फोटक कायद्याच्या विविध कलमाखाली कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, दिल्ली पोलिसांची माहिती। स्फोट प्रकरणानंतर 3 जण पुलवामा पोलिसांच्या ताब्यात। आमिर, तारिक आणि उमर पुलवामा पोलिसांच्या ताब्यात। तिघांची पुलवामा पोलिसांकडून चौकशी सुरू। दिल्लीमधील स्फोटामध्ये अब्दुल अजीज नामक रिक्षाचालक थोडक्यामध्ये वाचला, मात्र अब्दुल अजीजचा मित्र मोहम्मद यासीन याला स्फोटामध्ये डोक्याला गंभीर दुखापत। LNJP रुग्णालयामध्ये उपचार सुरू। दिल्ली स्फोटातील 2 मृतांची नावं समोर, अशोक कुमार आणि अमर कटारिया अशी मृतांची नावं। 34 वर्षीय अशोक कुमार उत्तर प्रदेशमधील रहिवासी, 35 वर्षीय अमर कटारिया दिल्लीमधला रहिवासी। परभणीमध्ये पार्थ पवारांच्या विरोधात युवक काँग्रेसकडून निदर्शनं। जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। दिल्लीमधील स्फोटाच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दुःख व्यक्त। पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा तपासावर लक्ष ठेवून तपासांती स्फोटामागील कारणे स्पष्ट होतील, शिंदेंची प्रतिक्रिया।
दिल्लीमध्ये स्फोटानंतर शरद पवारांचं ट्विट. लाल किल्ला परिसरामध्ये स्फोटात झालेली जीवितहानी दुःखद असून मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं ट्विट शरद पवारांनी केलंय. कार स्फोटाची घटना देशावरील भ्याड हल्ला, त्याचा निषेधच लोकांना सुरक्षा देण्यात केंद्र आणि दिल्लीमधील सरकार अपयशी ठरलंय. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया. दिल्ली घटनेनंतर सिद्धिविनायक मंदिर परिसरातील सुरक्षेमध्ये वाढ. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची तपासणी. सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून सुरक्षेसंदर्भात आढावा. दिल्ली स्फोटानंतर मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेल परिसरामध्ये सुरक्षा वाढली. गेटवेच्या परिसरामध्ये येणाऱ्यांची पोलिसांकडून कसून तपासणी. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये सुरक्षेमध्ये वाढ. प्रवाशांकडे सामानाची कसून तपासणी सुरू. मुंबईतील इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ. दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर नागपूर पोलीस हाय अलर्टवर. नागपूर शहरावरील अतिसंवेदनशील भागामध्ये पोलिसांची सुरक्षा वाढवली. नागपूर विमानतळावर डॉग स्क्वॉड तैनात. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुद्धा डॉग स्क्वॉड तैनात. दिल्ली स्फोटानंतर देशातील महत्त्वाच्या शहरांना हाय अलर्ट जारी. पुण्यातही केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अलर्ट. पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढला. दगडूशेठ हलवाई मंदिराच्या बाहेर पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम तैनात. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामधील सुरक्षेमध्ये वाढ. मंदिराच्या प्रत्येक गेटवर सुरक्षा तैनात. दिल्लीमधील घटनेनंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवली. दिल्लीमधील स्फोटानंतर राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील सुरक्षेमध्ये वाढ. शिर्डीमधील साई मंदिर परिसरामध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी. दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरामध्ये हाय अलर्ट. मंदिरामध्ये जाण्यापूर्वी स्कॅनर मशीनच्या माध्यमातून भाविकांच्या बॅग आणि पर्सची तपासणी. दिल्ली ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर शेगाव रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढवली. सर्व प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडून कसून चौकशी. दिल्लीमधील स्फोटानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हाय अलर्ट जारी. पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी सुरू. पोलिसांकडून रात्री वाहनांची कसून तपासणी. दिल्लीमधील स्फोटानंतर राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट. शेगावमधील संत गजानन महाराज मंदिराची सुरक्षा वाढवली. पोलीस बंदोबस्त तैनात. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलाबाई दुलीचंद राठोड यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार. आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाच्या वतीनं लेखी म्हणणं मांडलं. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास एसआयटीकडे द्यावा. शेहजीन सिद्दीकींची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका. पतीच्या मृत्यूमागे बिल्डर लॉबी आणि एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप. नाशिक काँग्रेसचा अवघ्या 24 तासामध्ये यू-टर्न. मनसेसोबत तुर्तास कुठलीही निवडणूक लढणार नाही. बाळासाहेब थोरातांनी फटकारल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांची अडचण. मवी आणि मनसेनं कालच नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून बावनकुळेंवर मोठी जबाबदारी. भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी बावनकुळे यांची नियुक्ती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. बीडमधील शिंदेच्या सेनेचे माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडेंचा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते पक्षप्रवेश. अंबादास दानवेंचीही उपस्थिती. करुणा मुंडेंनी खासदार सुप्रिया सुळेंची वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेना वापरण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाला ठाकरेंनी आव्हान दिलेलं. प्रवक्तेपदावर हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांची फेसबुक पोस्ट व्हायरल. आपला इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, गरज पडली तर ख्वाडा करणाऱ्यांचा आहे. रुपाली ठोंबरे पाटलांची पोस्ट व्हायरल. स्वयं पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली. 18 इमारती कशा उभारल्या याबाबत पवारांना माहिती दिली. प्रवीण दरेकरांची माहिती. सामाजिक प्रश्नासाठी धनंजय मुंडेंसोबत भेट व्हायची. दादा गरडसोबत कोणताही संबंध नाही. जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होत असलेल्या कांचन साळवीची प्रतिक्रिया. कुणाला ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार. खासदार श्रीकांत शिंदेंचं भाजपला आव्हान. अंबरनाथमध्ये माजी नगरसेवक कुणाल भोईरांच्या कार्यालयाचं उद्घाटन. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामध्ये भाजपचा महिला मेळावा. नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी निर्धारानं मैदानामध्ये उतरा. सुधीर मुनगंटीवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. कणकवलीमध्ये महायुतीचे लावलेले बॅनर काढून फक्त भाजप बॅनर लावले. बॅनरमधून एकनाथ शिंदेसह निलेश राणेंचे फोटो हटवण्यात आल्यानं चर्चांना उधाण. आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या एकला चलोमुळे फार मोठी रिस्क घेत आहे. काँग्रेसच्या एकला चलोरेच्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची टीका. तर विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या ताकदीमुळेच महायुतीला यश मिळालं. अनिल पाटलांची प्रतिक्रिया.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार उन्मेष पाटलांसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा. देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5,33,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. साताऱ्यामधल्या कराड नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून 16 जण इच्छुक. 31 नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 88 जणांच्या मुलाखती. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडतीला सुरुवात. शाहू सभागृहामध्ये पार पडत आहे आरक्षण सोडत प्रक्रिया. 20 प्रभागातील 81 जागांसाठी सुरू आहे आरक्षण सोडत. हिंगोलीमधील वसमत नगर परिषद निवडणुकीमध्ये 58,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास मानेंची माहिती. निवडणूक प्रक्रियेसाठी 1,000 कर्मचाऱ्यांचा सहभाग. कोल्हापूरच्या विवेकानंद नगर या मध्यवस्तीमध्ये बिबट्या शिरला. बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर बिबट्याचा हल्ला. कोल्हापूरच्या मध्यवस्तीमध्ये बिबट्या शिरल्यानं खळबळ. बिबट्यानं 2 ते 3 जणांवर हल्ला केल्याची माहिती. अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यामध्ये 3घांचा बळी घेणारा वाघ. वन विभागाकडून जेरबंद. आंबोली परिसरामधील जंगलामध्ये वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात यश. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सावलीच्या जंगलामध्ये वाघिणीसह 3 बछडे जेरबंद. धान कापणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा. रविवारपासून वन विभागाकडून वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम सुरू होती. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये आणखी एका व्यक्तीचा मृत्यू. भास्कर गजभिये असं वाघाच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या 60 वर्षीय व्यक्तीचं नाव. शिंदे आणण्यासाठी जंगलामध्ये गेलेले असताना वाघाचा हल्ला. अहिल्यानगर पुणे मार्गावर कामरगावजवळ गाडीच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू. गाडीच्या धडकेत जबर मार लागल्यानं गंभीर जखमी झाल्यानं बिबट्याचा मृत्यू. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये बोरवेल दरम्यान मुख्य पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. बोरवेलच्या नियोजनाअभावी पाईपलाईन फुटल्याचा नागरिकांचा आरोप. पंढरीच्या विठुराया चरणी कार्तिकी यात्रेदरम्यान 5,18,00,000चं दान. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कार्तिकी यात्रेमधील दानामध्ये 1,61,00,000 रुपयांची वाढ. बार्शी तालुक्यामध्ये एसटी महामंडळाच्या कारभारामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात. बार्शी ते खडकोणी बस सेवा वेळेवर नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय. पालकांच्या वारंवार तक्रारीनंतरही आगार प्रमुखांचं दुर्लक्ष. मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू. सोमवारी त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे असं ट्विट ईशा देवल यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची बातमी बॉलिवूडमध्ये पसरताच अनेक मोठे कलाकार जे आहेत ते ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये जात धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांची भेट त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतीये. त्यांच्या मृत्यूची बातमी चुकीची असल्याचं ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची मुंबई हायकोर्टामध्ये धाव. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिल्पा शेट्टी हायकोर्टात. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी शिल्पा शेट्टीनं केली आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयामधील डॉक्टरांचं गेल्या 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन. मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित करण्यावर आंदोलक डॉक्टर ठाम. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. जसलोक रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी विजय कुमार यांना मृत घोषित केलं. पंढरीच्या विठुराया चरणी कार्तिकी यात्रेदरम्यान 5,18,00,000चं दान. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कार्तिकी यात्रेमधील दानामध्ये 1,61,00,000 रुपयांची वाढ. बार्शी तालुक्यामधल्या एसटी महामंडळाच्या कारभारामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात. बार्शी ते खडकोणी बस सेवा वेळेवर नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय. पालकांच्या वारंवार तक्रारीनंतरही आगार प्रमुखांचं दुर्लक्ष. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या वाकी सावता नगर इथल्या शेतकऱ्यांच्या घरावर हल्ला. वाळू उपसा करू नका म्हटल्यानं घरावर हल्ला. आष्टी पोलिसात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 35,000 क्विंटल सोयाबीनची नोंद.
18,000 क्विंटलची मोजणी पूर्ण, तर बिजवाई सोयाबीनला 6,000 ते 8,500 रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरामध्ये सोयाबीन विकावं लागतंय. उरुळी कांचन ते तळेगाव प्रस्तावित रेल्वे लोहमार्गाला खेडच्या 12 गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. सरकारनं विश्वासात न घेतल्यास पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. नाशिकमध्ये मालेगाव शहर हे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे. वातावरण फाउंडेशन आणि इन्व्होरोकॅटलिस्ट यांचा संयुक्त अहवाल प्रसिद्ध. मालेगावमध्ये सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर. जहाल नक्षलवादी वर्गेश उईकाचं गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण. वर्गेश याच्यावर 3,50,000 रुपयांचं बक्षीस होतं. रायगडच्या उरणमधील असईमधून आळंदीकडे पायी निघालेल्या दिंडीमध्ये भरधाव कंटेनर घुसला. या भीषण अपघातामध्ये 2 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू तर 8 वारकरी गंभीर जखमी. सकाळी आळंदीकडे निघताना रस्ता ओलांडत असताना कामशेतजवळ घडली घटना. संतप्त वारकऱ्यांनी सुरू केला रास्ता रोको. जळगावमधील 2 गटातील दगडफेक प्रकरणी राकेश हटकर नावाच्या व्यक्तीला अटक. दोन्ही गटातील 15 ते 20 जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावती कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी. बॅरेक क्रमांक 13 मध्ये कैद्यांच्या 2 गटामध्ये तुफान हाणामारी. हाणामारीमध्ये अनेक कैदी जखमी. यामुळे कारागृह प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून